नमस्कार इन्व्हेस्टर्स. आज आपण समजून घेणार आहोत म्युच्युअल फंडची रचना. तुमचे पैसे सुरक्षित कसे राहतात, कोणत्या संस्था यामध्ये भूमिका बजावतात. चला तर मग HDFC AMCच्या उदाहरणासह सर्व काही एकदम सोप्या मराठी भाषेत समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी तर आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या फायनान्शियल जे 3 मेन पिलर आहेत त्याबद्दल डिस्कस करून घेऊया. त्यामध्ये तर पहिला आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी बँकांची बँक आहे. सर्व बँकांना ती रेग्युलेट करते. त्याचप्रमाणे IRDA, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, जेवढे पण इन्शुरन्स आहेत त्यांना रेग्युलेट IRDA करत असते. त्यामध्ये टर्म इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, मोटर इन्शुरन्स असेल, आणखी जे पण काही सगळे इन्शुरन्स आहेत ही IRDA रेग्युलेट करत असते. त्याचप्रमाणे SEBI, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ती म्युच्युअल फंडला तर रेग्युलेट करतेच, पण त्या व्यतिरिक्त ती मनी मार्केट, ज्यामध्ये कमर्शियल पेपर, ट्रेजरी बिल, गव्हर्नमेंट सिक्युरिटी ट्रेड होतात, त्यांना पण SEBIच रेग्युलेट करते. कॅपिटल मार्केटमध्ये प्रायमरी मार्केट, ज्यामध्ये आपण IPO करत असतो, तुम्ही ऐकले असाल, हल्लीमध्ये खूप ट्रेंड चालू आहे. त्यानंतर सेकंडरी मार्केट, तर सेकंडरी मार्केटमध्ये स्टॉक मार्केट्स, जे आपण शेअर्स घेतो, म्युच्युअल फंड, त्यानंतर SGB, सॉवरन गोल्ड बॉन्ड, जेव्हा आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं त्यावेळेस ओपन होत असते त्यावेळेसच घेत असतो आपण. त्यानंतर ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड. ओके, तर यापैकी आपण आज आपला जो कोर फोकस आहे तो आहे म्युच्युअल फंडवरती. तर म्युच्युअल फंड बेसिकली त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, म्युच्युअल फंडला कसं रेग्युलेट करतात, त्यानंतर म्युच्युअल फंडच्या अंडरमध्ये कुठकुठल्या बॉडीज येतात, जे की म्युच्युअल फंड सुरळीत चालावे यासाठी त्यांना SEBIने जे रूल्स बनवून दिले आहेत ते त्यांना फॉलो करून पुढची जी AMC असेल त्यांच्याकडनं ते करून घ्यायचं असते. तर सगळ्यात महत्त्वाचा रेग्युलेटर आहे SEBI. म्युच्युअल फंड्सवर SEBIचे नियंत्रण असते. SEBI ट्रान्सपरन्सी आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण सुनिश्चित करते. प्रत्येक म्युच्युअल फंड 4 लेवल स्टेपने चालतो. ओके, तर पहिला आहे स्पॉन्सर म्हणजे म्युच्युअल फंडचा संस्थापक. ते भांडवल पुरवतात आणि इतर संस्था नियुक्त करतात. उदाहरणार्थ HDFC म्युच्युअल फंडचा स्पॉन्सर HDFC ग्रुप आहे, जो भारतातील एक मोठा आर्थिक समूह आहे. त्याची मुख्य कार्य म्युच्युअल फंडची स्थापना करणे, त्यानंतर AMC अयशस्वी झाल्यास नुकसान भरून घेणे, हे स्पॉन्सरचं काम आहे. तर त्यामध्ये काही ट्रस्टी अपॉइंट केलेलं असतात. तर ट्रस्टी हे रक्षक आहेत. ते AMCचे कामकाज SEBIच्या नियमानुसार चालते का याची देखरेख करतात. उदाहरणार्थ HDFCचे ट्रस्टी HDFC ट्रस्टी कंपनी लिमिटेड आहेत. तर ही लक्ष ठेवेल HDFC म्युच्युअल फंड जो आहे तो SEBIच्या नियमानुसार व्यवस्थित काम करतोय किंवा नाही. याचे मुख्य कार्य काय आहे, तर कुठले ज्या स्कीम मार्केटमध्ये बनवल्या गेलेल्या आहे, म्हणजे नवीन स्कीम जी आली आहे तर ती त्यांना ॲनालाइज करून अप्रूव्ह करणे, ही आणि जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचे जे पैसे आहेत ते प्रोटेक्ट करणे ट्रस्टीचं काम आहे. त्यानंतर AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. तर AMC ही म्युच्युअल फंडचा एक मेंदू आहे. ते तुमचे पैसे गुंतवणूक करतात आणि योजना डिझाईन करतात म्हणजे स्कीम तयार करतात की कुठल्या प्रकारची स्कीम असणार, त्यामध्ये कुठल्या कंपन्याच असतील, किती ऑलोकेशन कुठल्या याच्यामध्ये असणार आहे. ओके, तर उदाहरण पाहू आपण. तर HDFC AMC लिमिटेड ही भारतातील 3ऱ्या क्रमांकाची मोठी AMC आहे, जी 5 लाख कोटीपेक्षा जास्त मालमत्तेचे व्यवस्थापन करते. HDFC AMC लिमिटेड ही भारतातील 3ऱ्या क्रमांकाची मोठी AMC आहे. तर पहिली आणि दुसरी कुठली आहे तर मला कमेंट करून सांगा. ओके, तर याचे मुख्य कार्य काय आहे, इक्विटी, डेट, हायब्रिड फंड्स तयार करणे. त्यामध्ये तुम्ही ऐकलं असणार आहे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप, त्यानंतर मल्टी कॅप, हायब्रिड फंड, सोल्युशन ओरिएंटेड फंड, सेक्टर फंड, थीमॅटिक फंड, अशा प्रकारच्या ज्या पण स्कीम आहेत तर ह्या AMCच डिझाईन करत असते. आणि ही AMCच फंड मॅनेजरना नियुक्त करते, जे तुमचे पैसे मॅनेज करतात. आणि यामध्ये मजेदार माहिती अशी आहे की AMCला तुमच्या गुंतवणुकीवर फी मिळते.
म्हणून त्यांचे उद्दिष्ट जे आहे ते डायरेक्ट तुमच्याशी जुळते. त्यानंतर येते कस्टोडियन. तर कस्टोडियन म्हणजे तिजोरी. ते म्युच्युअल फंडचे शेअर्स, बॉन्ड ते सुरक्षित ठेवत असतात. तर HDFCचा कस्टोडियन जो आहे तो डिटॅचची बँक आहे. ते तुमची मालमत्ता गैरवापरापासून वाचवतो आणि यांचे मुख्य कार्य काय आहे तर गुंतवणुकीची भौतिक सुरक्षा. त्यानंतर जर तुम्हाला काही डिव्हिडंड मिळणार असेल किंवा स्प्लिट यासारख्या कॉर्पोरेट क्रियांचे व्यवस्थापन जे आहे कस्टोडियन करत असतात. त्यानंतर जे आहे ती RTA म्हणजे रजिस्ट्रार इन ट्रान्सफर एजंट. RTA म्हणजे एक बॅक ऑफिसचे हिरो आहेत. ते तुमच्या गुंतवणुकीचे रेकॉर्ड्स ठेवतात आणि लेनदेन प्रक्रिया करतात. उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर HDFCचा जो RTA पार्टनर आहे तो CAMS आहे. CAMS म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस. भारतातील सर्वात मोठा RTA आहे. सेकंड नंबरवर कोण आहे मला कमेंट करून सांगा. आणि याचे मुख्य कार्य काय आहे तर जे SIP आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ओके. त्यानंतर तुमची जर का रिडम्पशन प्रक्रिया करायची आहे म्हणजे जर तुम्हाला विड्रॉल करायचं आहे तर ही करत असते. त्यानंतर तुम्हाला जे स्टेटमेंट वगैरे जे पाहिजे असतात तर ते यांच्या थ्रूच मिळत असतात. त्यानंतर जी KYC करतात तर ती RTA थ्रू होत असते. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या RTA मॅनेज करत असतो. तर हे सर्व घटक जे आहेत ते एकत्र कसे काम करतात तर हे आपण बघू आता. जेव्हा तुम्ही HDFC म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता तर तुम्ही CAMS RTA द्वारे युनिट खरेदी करता. RTA म्हणजे रजिस्ट्रार इन ट्रान्सफर एजंट थ्रू तुम्ही युनिट्स खरेदी करता. तर HDFC AMC जे आहे ते तुमचे पैसे शेअर्स आणि बॉन्ड्समध्ये गुंतवते. ओके. मग जे डिटॅचचे बँक आहे जे की कस्टोडियन आहे ती तुमची जे पण इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्याच्यावरती जे मिळालेले युनिट्स आहेत किंवा बॉन्ड्स आहेत तर ती मालमत्ता जी आहे ती सुरक्षित ठेवते आणि त्यावरती HDFC ट्रस्टी सर्व काही नियमानुसार आहे किंवा नाही हे पाहते. तर ही जी रचना आहे ही गुंतवणूकदाराच्या पैशाला सुरक्षित ठेवण्याची हमी देते. म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी AMCचा ट्रॅक रेकॉर्ड पहा. प्रश्न असल्यास कमेंटमध्ये लिहा आणि अशाच गुंतवणूक संबंधित माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.